हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता मानले जाते, म्हणजेच सर्व अडथळे दूर करणारा देव असे म्हटले जाते. जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकटे कमी होतात आणि सुख समृद्धी येते. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थी तिथी आणि शुक्ल पक्षाला गणपतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. याचप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणारी चतुर्थी एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भक्त उपवास करतात आणि विधी करून भगवान गणेशाची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळवतात. अशा परिस्थितीत एकदंत संकष्टी चतुर्थीची तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि मंत्र जाणून घेऊया. एकदंत संकष्टी चतुर्थीची तिथी आणि शुभ मुहूर्त. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार 16 मे रोजी सकाळी 4:03 सुरू होईल आहे, जी दुसऱ्या दिवशी शनिवार 17 मे पहाटे 5:13 पर्यंत समाप्त होईल. उदय तिथीनुसार 16 मे रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाईल. चंद्रोदयाची वेळ. संकष्टी चतुर्थीच्या पूजेची वेळ चंद्रोदयानुसार असते. अशा परिस्थितीत पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 10:39 आहे. एकदंत संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व. संकष्टी चतुर्थी विशेषतः भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी साजरी केली जाते. हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते. या दिवशी खऱ्या मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते. एकदंत संकष्ट चतुर्थी पूजा कशी करावी? एकदंता संकष्टी चतुर्थी या 2 मंत्रांचा जप करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपतिर्विघ्नराजो लंबोदरतुंडो गजानन द्वयमातुरश्च हेरंब एकदंतो गणाधिप विनायकश्चारुकर्ण पशुपालो भवात्मज. द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय य पठेत विश्वतस्य भवेदर्दस्य न च विघ्न भवेतो क्वचित्. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.